सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 2 ऑक्टोबर 2024 बुधवार। आज देखील लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन पुन्हा एकदा मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते। जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर तसेच सोलापूरच्या भागात आज रात्रीपर्यंत पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होऊन मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। कोकणात देखील आज पावसाचा जोर येत्या काही तासांमध्ये वाढलेला पाहायला मिळेल। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, इकडे उत्तर महाराष्ट्रात पहिलेच फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। 1-2 ठिकाणी यातील हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात। विदर्भात देखील दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल। अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरमध्ये तापमानात मोठी वाढ होईल। मात्र रात्री दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होईल। मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात देखील असणार नाही। मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात आज रात्रीपर्यंत पाऊस होऊ शकतो। यातील लातूर, धाराशिव, बीडच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरात आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडच्या भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।